आणि बातमी आहे नाशिक मधल्या घोटाळ्याबाबतची। नाशिक मधल्या केबीसी घोटाळ्यातला मुख्य आरोपी भाऊसाहेब चव्हाण आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकलेल्या आहेत। सिंगापूरला फरार झालेला भाऊसाहेब चव्हाण हा राज्यातल्या नाशिक, हिंगोली, परभणी, नांदेड, औरंगाबाद, बीड आणि इतर काही जिल्ह्यामधल्या गुंतवणूकदारांना त्यानं गंडा घातला होता। केबीसी मार्फत तब्बल 220 कोटी रुपयांचा त्यानं गंडा घातला होता आणि या अटकेची दृश्य फक्त झी 24 तासकडे आहेत। चव्हाण दाम्पत्य केबीसी घोटाळ्यात मुख्य आरोपी आहेत आणि आता सिंगापूरमध्ये हा भाऊसाहेब चव्हाण पळाला होता। केबीसी घोटाळ्यातला प्रमुख आरोपी असलेला भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। नाशिकचा हा भाऊसाहेब चव्हाण आता त्याला अटक करण्यात आली आहे। मुंबईत विमानतळावर चव्हाण दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय झी 24 तासकडे। 220 कोटी रुपयांचा गंडा घातला होता। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये केबीसी मध्ये गुंतवणूकदार जे होते, गुंतवणूक केली होती केबीसी मध्ये, त्यांना गंडा घातला गेलेला होता। या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या बरोबर आहेत नाशिकमधून। योगेश, अत्यंत महत्त्वाची बातमी या क्षणाची, भाऊसाहेब चव्हाणला अटक करण्यात आली आहे, किंबहुना दाम्पत्याला अटक करण्यात आलेली आहे। काय आपल्यापर्यंत माहिती कळतीये आणि कसा हा नेमका सगळा घोटाळा होता, थोडं सविस्तर सांगूया। अनुपमा, नाशिक जिल्ह्यातल्या आडगाव परिसरामध्ये हे स्कॅमचं कार्यालय होतं आणि इथून सगळी सुरुवात झाली होती। फक्त नाशिक जिल्ह्यातल्याच गुंतवणूकदारांनाच नाही तर पूर्ण राज्यातल्या अनेक गुंतवणूकदारांना या केबीसी घोटाळ्याद्वारे गंडा घालण्यात आला होता। प्रत्येकाला दामदू दाखवण्याचा आमिष दाखवण्यात आलं होतं आणि हा आरोपी संपूर्ण भ्रष्टाचार घोटाळा करून सगळ्या गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये घेऊन हा पसार झाला होता सिंगापूरला। अनेक जवळजवळ 1.5 ते 2 वर्षांपासून पोलीस याच्या शोधात होते, मात्र हा हाती लागत नव्हता। अनेक वेळेस पोलीस सिंगापूरलाही जाऊन आले होते तरी मिळत नव्हता। मात्र आज यशस्वीरित्या पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केलेली आहे। त्याची बायको त्याच्यासोबत आहे, आरती चव्हाण। या दोघांनाही पोलिसांनी अटक केल्यामुळे आता जे लाखो गुंतवणूकदारांचे पैसे यामध्ये अडकलेले होते ते त्यांना परत मिळू शकतील आणि एक जे काही गरीब लोक यामध्ये अडकलेली होती त्यांना त्यांचे पैसे परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। आज या चव्हाणला मेडिकल करण्यात येईल, त्याला कोर्टात हजर करण्यात येईल आणि त्यानंतर या ठिकाणी त्याची चौकशीला सुरुवात होईल। योगेश, खरं तर हे खूप मोठं प्रकरण होतं। ह्याच्यामध्ये अनेक गुंतवणूकदार इन्व्हॉल्व होते, अनेकांचे पैसे अडकलेले होते, किंबहुना आठवणीप्रमाणे 2 जणांनी आत्महत्या सुद्धा केली होती मायलेकरांनी, जे कलेक्शन करत होते। तर काय नेमकी याची जी व्याप्ती एवढी मोठी आहे, कशा प्रकारे आता पुढची कारवाई होईल आणि जे गुंतवणूकदार ज्यांनी गुंतवणूक केली होती केबीसी मध्ये त्यांचे परत पैसे मिळतील का, याबाबत काही माहिती मिळते? खरं आहे अनुपमा, बहुतांशी शेतकरी यामध्ये अडकलेले होते, सर्वसामान्य माणूस आणि मध्यमवर्गीय माणूस यामध्ये अडकलेला होता। प्रत्येकाला आशा असते की आपली जी गुंतवणूक आहे त्याचे पैसे दामदुप्पट व्हावेत आणि 2 पैसे अधिक मिळावेत, बसल्या बसल्या आपल्या गुंतवणुकीची रक्कम वाढावी अशी अपेक्षा असते आणि अशा भाबड्या अपेक्षेमुळे अनेक गुंतवणूक योजनांमध्ये यामध्ये फावत असतं आणि अनेक घोटाळे होत असतात। यापूर्वी नाशिकमध्ये इमूचा घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला होता, त्यातही 1000 ते 1,500 कोटी रुपये यामध्ये नुकसान झालेलं होतं। मात्र नाशिक पोलिसांनी आणि नाशिक पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण यंत्रणेनं आज यशस्वीरित्या भाऊसाहेब चव्हाण यांच्यावर पाळत ठेवलेली होती। अनेक महिन्यांपासून ही पाळत होती आणि जसं सिंगापूरमधून भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी मुंबईत येणार असं कळालं त्याच वेळेस त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली आणि आत्ता नाशिकमध्ये त्यांना आणण्यात आलेलं आहे आणि त्यांची चौकशीही सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये त्याला कोर्टातही हजर केलं जाईल आणि त्यानंतर अधिकृतरित्या पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर पूर्ण जो काही पैसा आहे, त्याची मालमत्ता आहे, याचा संपूर्ण तपास केला जाईल आणि मग त्यानंतर गुंतवणूकदारांना पैसे देण्याचे प्रयत्न होतील। आपण यापूर्वी केबीसीच्या तपासामध्ये त्याची मालमत्ता, लॉकरमधले पैसे असे मिळून जवळजवळ 150 कोटी रुपये जे आहेत ते आत्तापर्यंत 120 कोटी रुपये हे नाशिक पोलिसांकडे जमा आहेत। काही कॅश स्वरूपात आहेत, काही सोन्याच्या चांदीच्या स्वरूपात आहेत। हा सर्व पैसा आत्तापर्यंत पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळं अनेक गुंतवणूकदारांना हा पैसा मिळणार आहे। मात्र त्यासोबत त्याची जी बाकीची इतर प्रॉपर्टी आहे तीही या ठिकाणी सीज करता येईल, त्याने दडवलेला पैसा मिळेल आणि जवळजवळ 220 कोटी रुपयांचा जो काही हिशोब आहे तो पूर्णतः गुंतवणूकदारांना परत मिळू शकेल अशी आशा या ठिकाणी पोलीस आयुक्तांनी व्यक्त केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता पावलं टाकली जात आहेत। अगदी खरं योगेश, खरं तर 2014 पासून भाऊसाहेब चव्हाण अशा प्रकारे फरार होता। एकंदरीतच आपण बघतोय नाशिकमध्ये अशा प्रकारचे अनेकदा खरं तर घोटाळे उघडकीला आले। एकंदरीतच महाराष्ट्रातल्या जनतेने किंवा जनतेनंच खरं तर अशा प्रकारच्या ज्या गुंतवणूक असतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं, गुंतवणूक करणं हे टाळलं पाहिजे। आपण या दृष्टीने प्रेक्षकांना काय सांगूया?
खरं म्हणजे थोड्याशा पैशांसाठी म्हणजे बँकेमध्ये नॅशनल राष्ट्रीयकृत बँकेमध्ये 8% 9% व्याज मिळत असतं आणि जर FD मध्ये केलं तर 10% 11% वगैरे मिळतं. मात्र त्यापेक्षा अधिक मिळण्याचा जो काही लोभ असतो त्यामध्येच लोक अडकतात, त्या सापळ्यामध्ये लोक अडकतात. आणि खरं म्हणजे पतपेढ्या सुद्धा अशा ठिकाणी असं प्रलोभनं देत असतात, जाहिराती देत असतात की आम्ही 15% व्याज देऊ, 20% व्याज देऊ आणि काही ठिकाणी दामदुप्पट 2 वर्षात करून देऊ. ज्या ठिकाणी अशा गोष्टी होत असतात, ज्या ठिकाणी कमी मेहनतीमध्ये अधिकाधिक पैसा देण्याचा प्रयत्न होतो, त्या सर्व योजना फसवण्याच्या योजना असतात, हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी कधीही कमी मेहनतीमध्ये मिळणारा पैसा हा कुठे ना कुठे माणसाला अडकवत असतो. त्यामुळे सहसा अशा योजनांमध्ये अडकू नका आणि येत्या काळामध्ये तरी किमान आता काळजी घ्या, जेणेकरून असे पुन्हा नुकसान होणार नाही आणि असे घोटाळे होणार नाहीत. आणि चिटफंड किंवा अशा या कंपन्यांना प्रलोभन कंपन्या अजून पुन्हा असे प्रकार करणार आहेत, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वसामान्य माणसानेच जागृत होण्याची गरज आहे. अनुपमा, योगेश, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आता भाऊसाहेब चव्हाणला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पुढची सगळी चौकशी, पुढचा सगळा तपास सुरू आहे. मात्र जे गुंतवणूकदार ज्यांनी KBC मध्ये आपले पैसे गुंतवलेले, आपली जी आयुष्यभराची जमा केलेली पुंजी होती त्यांनी गुंतवलेली आहे, तर किती जणांचे पैसे आतापर्यंत दिलेत असा काही डेटा आपल्याकडे आहे का? आणि इथून पुढे जे गुंतवणूकदारांचे अजून पैसे मिळाले नाहीत तर त्यांचे पैसे कधीपर्यंत मिळतील याबाबत काही माहिती कळते का, काही अंदाज आहे का? खरं म्हणजे आत्ताच आपण बघितलं, नाशिकमध्ये मैत्रीय घोटाळा हा समोर आला होता. त्यामध्ये नाशिक पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागानं मैत्रीच्या संपूर्ण बँकांच्या खात्यांवरच टाच आणली आणि एस्क्रो अकाउंट ओपन करून मैत्रीच्या वर्षा सतपाळकर यांना सुद्धा अटक केली होती. आता त्याच पद्धतीनं म्हणजे याच पद्धतीनं आता भाऊसाहेब चव्हाण आणि त्याच्या पत्नीला आता अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढची प्रक्रिया आता ही सोपी झालेली आहे. एक प्रकारचं सरेंडर आपण म्हणू शकतो याला, कारण की भाऊसाहेब चव्हाणांनी सुद्धा आपले ही सर्व पैसे आम्हाला परत करायचे आहेत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. आणि जो काही पैसा आहे, जो काही हिशोब आहे, ज्या पद्धतीने लोक तक्रारी करतील, आतापर्यंत अनेक लोकांनी या ठिकाणी तक्रारी केल्या आहेत, त्यांची नोंद जी आहे ती आडगाव पोलीस स्टेशनला आहे. त्या लोकांच्या पावत्या सुद्धा आहेत आणि सगळ्यांची ही माहिती पोलिसांकडे आहे. त्यामुळे ही पैसे देण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे या ठिकाणी सुरू होईल. फक्त भाऊसाहेब चव्हाण यांच्याकडून अधिक मालमत्ता अजून म्हणजे कुठे कुठे आहे, त्यांचा पैसा कुठे कुठे आहे, 220 कोटींची जुळवाजुळव केल्यानंतर ही सगळी प्रक्रिया सुरू होईल आणि नाशिक पोलीस नक्कीच गुंतवणूकदारांना पैसे परत करतील. फक्त गरज आहे की ज्या गुंतवणूकदारांनी आतापर्यंत पोलिसांमध्ये तक्रार केलेली नाही त्यांनी पुढे यावं आणि ही तक्रार करावी, जेणेकरून महाराष्ट्रातल्या सर्व म्हणजे आपण आता आपल्या माध्यमातून ही सगळं आवाहन करूया की महाराष्ट्रातले जेवढे गुंतवणूकदार KBC मध्ये फसलेले आहेत त्यांनी लगेच तात्काळ, ज्यांनी अजून तक्रार केलेली नसतील त्यांनी तक्रारी कराव्यात आणि आपला पैसा मिळण्यासाठीची जी काही प्रोसिजर आहे ती पूर्ण करावी. खरं योगेश, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही बातमी सांगूया. नाशिक मधला हा जो एक महत्त्वाचा घोटाळा होता, KBCचा घोटाळा, कोट्यवधींचा हा घोटाळा होता, त्यातला मुख्य आरोपी असलेला चव्हाण याला आता चव्हाण दाम्पत्याला आता अटक करण्यात आलेली आहे आणि पुढची तपासणी आता पोलिसांकडून सुरू आहे. याबाबतचा तपास सगळा सुरू आहे. अर्थात या दाम्पत्याचे तर मेडिकल होईल आणि त्यानंतर पुढची सगळी सूत्र कशा पद्धतीने हालतात त्याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे. मात्र KBC मध्ये ज्यांनी पैसे गुंतवलेले होते त्यांचे पैसे परत मिळण्याचा सुद्धा आता मार्ग मोकळा झाला आहे. अर्थात त्या दृष्टीने पोलीस नेमके काय हालचाली करतात, तपास अधिकारी पुढे काय हालचाली करतात यावर आपलं बारीक लक्ष असणार आहे. मात्र ही या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, नाशिकमधल्या KBC घोटाळ्यातला मुख्य आरोपी भाऊसाहेब चव्हाण आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकलेल्या आहेत. सिंगापूरला तो फरार झाला होता आणि त्यानंतर आता भाऊसाहेबला मुंबईमधून अटक केलेली आहे. नाशिक, हिंगोली, परभणी, नांदेड, औरंगाबाद, बीड आणि आणखी काही जिल्ह्यांमध्ये या घोटाळ्याची व्याप्ती होती. गुंतवणूकदारांना KBCनं तब्बल 220 कोटी रुपयांचा गंडा घातला होता आणि अशा प्रकारे हा भाऊसाहेब अखेर पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या बरोबर आहेत, आणखी आपल्याला सविस्तर माहिती देतात. योगेश, निश्चितच ही आत्ताची ज्यांनी KBCच्या गुंतवणूक केली होती KBC मध्ये त्यांच्यासाठी सध्याची दिलासादायक बातमी म्हणता येईल. ज्यांचे पैसे अजून मिळाले नाहीत त्यांना त्यांचे पैसे मिळतील. अशा प्रकारचे घोटाळे सतत होत असतात. आपणही आपल्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगतोय की अशा जी गुंतवणूक असतात, असे जे स्कीम्स असतात त्याच्यामध्ये गुंतवणूक करू नका. सरकारी अनेक खरं तर इन्व्हेस्टमेंटच्या योजना असतात, गुंतवणुकीच्या योजना असतात, अशा गुंतवणुकीमध्ये योजना करा. आणि गुंतवणूकदारांचे नेते DL कराड सध्या आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्या बरोबर आणखी याबाबत चर्चा करूया. कराड सर, नमस्कार. आणि आम्हाला आत्ताच कळलं की भाऊसाहेब चव्हाणला आता अटक करण्यात आली आहे. झी मीडियाकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. पुढचा तपास आता पोलिसांचा सुरू आहे. काय या क्षणाची आपली प्रतिक्रिया आहे? KBCचे प्रमुख ज्यांनी 2 लाखापेक्षा जास्त लोकांची फसवणूक केली आणि हजारो कोटी रुपयाचा अपहार केला, यांना अटक केली, याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्याचं मी अभिनंदन करतो.
आणि त्यांची सर्व मालमत्ता जप्त केलेली, त्यांच्या नातेवाईकांची मालमत्ता विक्री करून ताबडतोब केबीसीच्या ठेवीदारांना, सामान्य माणसाला त्यांचे पैसे मिळतील यासाठी सरकार कारवाई करेल अशी मी अपेक्षा करतो. केबीसी प्रमाणेच महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सामान्य माणसाला फसवून हजारो कोटी रुपयाची लूट या राज्यामधले अनेक असे सहकार आणि अन्य क्षेत्रातले गुंतवणूक कंपन्यांचे मालक लोक करताना आपल्याला दिसतात आहे. आणि म्हणून सरकारने या केबीसीच्या भाऊसाहेब चव्हाणांच्या विरुद्ध इतकी ठोस कारवाई करणं आवश्यक आहे की इथून पुढे कोणाचीही ठेवीदारांची किंवा गुंतवणूकदाराची फसवणूक करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील लाखो गुंतवणूकदार आणि ठेवीदार करतात आहे. मी सर्व ठेवीदारांना आणि गुंतवणूकदारांना बचाव संघटनेच्या वतीनं आवाहन करतो की थोड्याशा जादा मोबदल्याला बळी पडू नका आणि ज्या अधिकृत नसलेल्या संस्था आहेत यांच्यामध्ये गुंतवणूक करू नका. राष्ट्रीयकृत बँका आणि सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनामध्ये स्वतः गुंतवणूक करा आणि आपली फसवणूक टाळा, असं मी त्यांना आवाहन करतो. खरे, तुम्ही जे आवाहन केलेलं आहे, आवाहन जे केलेले आहे ते खरंच अत्यंत महत्त्वाचं आहे आणि धन्यवाद. आपण आमच्याबरोबर बोललात. कराड सर आपल्याबरोबर होते, DL कराड, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे अगदी छोट्याशा मोबदल्याकरता अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये आपल्या ठेवी ठेवू नका, आपला पैसा गुंतवू नका. आयुष्याची जमापुंजी असते, सरकारच्या अनेक योजना आहेत, अशा योजनांमध्ये खरं तर गुंतवले पाहिजेत. मात्र आता या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे केबीसीचा जो कोट्यवधींचा घोटाळा झाला होता त्याचा मुख्य आरोपी असलेला भाऊसाहेब चव्हाण आता पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याला अटक करण्यात आली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.